कृष्ण हरी रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता सुख झाले ओ साजनी
सर्व जन्माहुनी उत्तम जन्म घालू नये बाया जन्म घालू नये बाया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई मरणाधी सावध भावे मरणाधी सावध भावे कीर्ती करोनी मरावे जन्म घालू नाही बाया मानवाची उत्तम काया नामा म्हणे मनुष्य जन्म नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम जन्म घालू नाही बाया मानवाची उत्तम काया विठाला 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 योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य खिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यौंचास्तचरण श्रवणात्वगादिन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर पांडुरंग करू प्रथमन मन 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 पांडुरंग करू
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो नित्य चरणा सारे तीर्थ धाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में शरण शरण एक पाई माता ठेविला पाई माता ठेविला पाई माता शरण एक पाई माता ठेविला पाई माता ठेविला पाई माता ठेविला नका पाहू गुणा दोष झालो दास पायांचा नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा नका पाहू गुणा दोष झालो दास पायांचा दोष झालो दास पायांचा नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा झालो दास पायांचा झालो दास नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा झालो दास पायांचा झालो शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करोनी मरावे जन्म घालू नाही वाया मानवाची उत्तम काया विठाला 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 सज्जना हो भगवान परमात्म्याची अगाध सत्ता सच्चिदानंद घनाची निर्विकल्प समाधी भाषा त्या समाधी भाषेमधील संतमय रत्नांच्या रसेंद्रियावरची वाग्देवी विराजमान झाली आहे त्या वाग्देवीला स्मरून संतमय रत्नांनी जे वाङ्मय निर्माण केलं जे वाङ्मय तयार केलं त्यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे संत होऊन गेले आपली संत मांदेई खूप मोठी आहे त्यामध्ये भगवंताचे अत्यंत लाडके लढीवाळ असणारे आणि निकट असणारे भक्त की विवेक ज्यांच्या घरी पाणी भरत होता भक्तीचा वसा आपल्या हाती घेऊन जे कुटुंब वारकरी संप्रदायाच्या पावनभूमीमध्ये उदयाला आलं अज्ञानाचं खंडन करून ज्ञानाचं मंडन ज्यांनी केलं आणि हा वारकरी संप्रदाय याचा प्रसार करत असताना हा वारकरी संप्रदाय या ठिकाणी पंजाबपर्यंत नेहून पोहोचवणारे संत म्हणजे श्री संत नामदेवराया यांचा ह्या 3 चरणाचा बहुतेक सर्वांच्या परिचयातील पाठातील गोड आणि चिंतनीय असा अभंग आज आपण या ठिकाणी निरूपणासाठी निवडलेला आहे अभंगाचं स्वरूप जरी लहान असेल तरी अर्थ अतिशय गहन आणि महान असणाऱ्या अभंगाचा आहे विठाला विठाला अभंग हा श्री संत नामदेवरायांचा आहे अभंग लहान आहे परंतु स्वरूप जे आहे अतिशय अर्थ असणारा महान या ठिकाणी आहे खऱ्या अर्थाने संत महात्मे जे आहेत महाराज संत महात्मे हे जे तत्व आहे हे सर्वसामान्य नाही हे जरी समाजामध्ये तुमच्या आमच्यासारखे दिसत असतील तरी सुद्धा दोन्ही दिसती सारखी बर्म जाणे तो पारखी त्या पद्धतीने संत महात्म्यांचे चरित्र जर पाहिले संत महात्म्याने उपदेश या ठिकाणी जीवनामध्ये जगाला गेला खऱ्या अर्थाने रे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे जगाचं कल्याण होण्याकरिता या संत महात्म्यांनी या ठिकाणी आपल्या स्वतःचा देह कष्टविला खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर अभंग हा श्री संत नामदेवरायांचा आहे कोण नामदेवराय हे ज्यांच्या हातानं साक्षात भगवान पांडुरंग परमात्म्यानं नैवेद्य खावा आपणही भगवंताला नैवेद्य दाखवतो ज्यावेळेस घरामध्ये सणसुद असेल मला स्वयंपाक केला पुरणपोळी असेल इतर कुठलाही स्वयंपाक असेल नैवेद्याचं ताट आपण भरलं आणि ज्यावेळेस आपण भगवंताकडे नैवेद्य घेऊन जातो किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला सांगतो आपले शब्द असतात देवाला नैवेद्य दाखवून आणा काय म्हणतो आपण माझी भाषा समजते ना देवाला नैवेद्य दाखवून आणा आणि आपण पण तेच करतो महाराज नैवेद्याचं ताट घेऊन जातो देवाला नैवेद्य दाखवतो आणि पाठीमागं घेऊन येतो परंतु जगाच्या पाठीवरती अत्यंत लाडके आणि लढीवाळ असणारे भक्त म्हणजे श्री संत नामदेवराय महाराज अतिशय बालवयामध्ये आपल्या स्वतःच्या हाताने भगवान पांडुरंग परमात्म्याला रे 12 वर्ष जप तप ध्यान योग साधना करून जो परमात्मा कधी कुणाच्या स्वप्नात देखील येत नाही त्या परमात्म्यानं या येवल्याशा नामदेवरायांच्या हाताने नैवेद्य खावा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी मूर्ती देवी
नामदेवरायांचा नैवेद्य हातीचा मूर्तीजेवी साक्षात भगवंताने नामदेवरायांच्या हातून नैवेद्य खाल्ला महाराज. ते श्री संत नामदेवराया या ठिकाणी उपदेश करत असताना सांगतात, ज्या लोकांमध्ये आज आपण जन्माला आलो महाराज, त्या लोकांचं नाव आहे मृत्यूलोक. मृत्यूलोक म्हणजे मरणाऱ्यांचं लोक. या ठिकाणी जेवढे काही जीव जन्माला आले महाराज, त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस म्हणजे जावं लागणार आहे. प्रत्येकाचा ज्याचा ज्याचा जन्म झाला महाराज, त्याचा शेवटा होणार आहे, त्याचा मृत्यू हा होणार आहे. परंतु तो मृत्यू येण्या अगोदर, ते मरण येण्या अगोदर माणसाने आपल्या जीवनामध्ये सावधान झालं पाहिजे. मरणाआधी सावध व्हावे. मृत्यू येण्या अगोदर आपण सावध झालं पाहिजे महाराज. परंतु आपण सावध कधी होतो? ज्यावेळी यमधर्म आपल्या समोर त्या ठिकाणी उभा आहे आणि अशा वेळी आपलं संपूर्ण असणारं आयुष्य चित्रपटाच्या भीतीसारखं आपल्या डोळ्यासमोर राहतं आणि त्यावेळी आपण सावध होतो महाराज की आयुष्यामध्ये दान धर्म जप तप भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे होतं, पण ते आपल्या हातून घडलं नाही. परंतु आता वेळ निघून गेली, आता सावध होऊन काही उपयोग नाही. श्री संत नामदेवराय सांगतात, तो मृत्यू आपल्या जवळ येण्या अगोदर, मृत्यू समीप येण्या अगोदर माणसाने सावध व्हावं. अरे मरणाआधी सावध व्हावे. मग सावध व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं? कीर्ती करोनी मरावे किंवा कीर्ती करोनी उरावे. आपण गेल्यानंतर आपली काहीतरी कीर्ती पाठीमागं राहिली पाहिजे, असं काहीतरी करून माणसाने जायचे प्रत्येकाला. या ठिकाणी जेवढे काही जीव जन्माला आले, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत कुणी अमर नाही. प्रत्येकाला जावं लागलं महाराज. या मृत्यूलोकामध्ये जिवंत या ठिकाणी जेवढे आहेत महाराज, प्रत्येकाचा शेवटचा क्षण आपल्या जीवनामध्ये येणार आहे. या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये जेवढे काही जन्माला आले, गुणवंत गेले महाराज, धनवंत गेले, नीतिवंत गेले, कीर्तिवंत गेले, संतांना सुद्धा जावं लागलं. नवे महाराज भगवंत सुद्धा अवतार घेऊन त्या मृत्यूलोकामध्ये आले. भगवंताला सुद्धा जावं लागलं. अरे येथ नाही उरो आले अवतार, एरते पामर जीव किती, जिथं भगवंतालाही जावं लागलं महाराज. तुम्ही आम्ही सर्वसामान्य आहोत, आपल्या प्रत्येकाला जायचंय, परंतु जाण्या अगोदर आपण काहीतरी कीर्ती करून गेलं पाहिजे महाराज. कीर्तीचे सुद्धा बरेच प्रकार सांगितले. एक आहे उत्तम असणारी कीर्ती, दुसरी आहे अपकीर्ती. आपलं नाव कुठल्याही यादीमध्ये यावं हे आपलं आपण ठरवायचं महाराज. उत्तम कीर्ती आपली पाठीमागं शिल्लक राहिली पाहिजे. म्हणे कामरानाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणे कामरानाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. रे तुकोबराय सांगतात, रे तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. उत्तम असणारी कीर्ती महाराज चांगली आपली पाठीमागं राहिली पाहिजे. नाहीतर बघा, एखाद्या गावामधला व्यक्ती, चांगला व्यक्ती जरी गेला तरी संपूर्ण गाव हळहळ करतं महाराज. वाईट वाटतं की एखादा चांगला व्यक्ती आपल्यामधून निघून गेला, त्याची कीर्ती पाठीमागं राहते महाराज. बरं, वाईटाची राहत नाही का? एखादा वाईट व्यक्ती जाऊ द्या, त्याचं सुद्धा अख्खं गाव नाव घेतं, पण कसं घेतं? चांगला म्हणून घेतं का? नाही महाराज, हा नास्तिक होता, गावाची पिढा गेली असं म्हणतो महाराज. मग खऱ्या अर्थाने उत्तम असणारी कीर्ती पाठीमागे शिल्लक राहिली पाहिजे. कारण आपला जो मनुष्य जन्म आहे महाराज, अरे जन्म घालू नये भाया मानवाची उत्तम काया. उत्तम असणारी ही मानवाची काया आहे. उत्तम असणारं शरीर, उत्तम असणारं नरदेह जीवनामध्ये आम्हाला प्राप्त झाला. आणि मानवाची काया उत्तम, याचं खऱ्या अर्थाने जर पाहिलं महाराज की याच देही घडे देवाचे भजन, या मानवाच्या कायेला, या मानव शरीराला उत्तम का म्हटलं गेलं? याचं कारण फक्त एकच आहे की याच मानव देहाने आपण भगवंताचं नामस्मरण करू शकतो. इतर देहाच्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करण्याचं ज्ञान नाही. अरे पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, अंध वैरे होती पांगळ मुके. इतर देहाच्या ठिकाणी भजन करण्याचं ज्ञान नाही, ते ज्ञान याच ठिकाणी आहे. मानवाचं शरीर अतिशय उत्तम आहे. या मानवाच्या शरीराने जर ठरवलं, आपण जर ठरवलं तर पुण्य करून वैकुंठ स्वर्गाला देखील जाऊ शकतो आणि पाप करून नरकाला सुद्धा आपण जाऊ शकतो. खऱ्या अर्थाने आपल्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये बसायचं हे खऱ्या अर्थाने आपण आपलं ठरवलं पाहिजे. नामदेवराय सांगतात की या ठिकाणी जो मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झाला महाराजा, पुन्हा पुन्हा कधी प्राप्त होईल याची गॅरंटी शाश्वती आपण देऊ शकत नाही. अरे नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्म होणे उत्तम. सर्व जन्मामध्ये उत्तम असणारा जन्म जर कुठला असेल महाराज, तर तो फक्त मनुष्य जन्म आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
शब्दशः अभंगाचा वावरत पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत, खऱ्या अर्थाने अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. या ठिकाणी कैलासवाशी मंडाबाई किसन दोरगे यांना आज आपल्यामधून जाऊन किती दिवस पूर्ण झाले? 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांच्या पाठीमागे सुंदर असणारा त्यांचा परिवार देखील या ठिकाणी आहे. त्यांची असणारी दोन्ही मुलं या ठिकाणी माझे असणारे भाऊ दिगंबर किसन दोरगे, बबन किसन दोरगे, त्यांच्या असणाऱ्या सुनुबाई सुरेखा दिगंबर दोरगे, साधना बबन दोरगे आणि नातू क्रिश दिगंबर दोरगे, यश दिगंबर दोरगे, वैभव बबन दोरगे आणि वैष्णवी बबन दोरगे. खऱ्या अर्थाने ज्यावेळी आपल्या कुटुंबामधला एखादा जीवात्मा जातो महाराज, मग कुणाची आई असेल, कुणाची आजी असेल, कुणाची चुलती असेल, कुणाची काकी असेल, कुणाची मामी असेल, त्यावेळी परिवारावरती दुःखाचा डोंगर हा कोसळलेला असतो. परंतु हा विधीचा नियम आहे. कुणाचाही मृत्यू आपण थांबू शकत नाही. किती अडवण्याचा प्रयत्न करा महाराज. माऊली ज्ञानोबराय सांगतात, या मृत्यूलोकामध्ये जेवढे जेवढे जन्माला आले ते प्रत्येकाचा नाश झाला महाराज. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर माऊली ज्ञानोबराय सांगतात, अरे उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. उपजणं म्हणजे काय हो? उपजणं म्हणजे जन्माला येणं, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, हे चक्र रहाट गाडग्यासारखं सतत फिरत राहतं महाराज. याच्यामध्ये आपला सुद्धा कितीतरी वेळा जन्म होतो, कितीतरी वेळा आपण मृत्यूला प्राप्त झालो. पण मला सांगा, मागच्या जन्मामध्ये कोण होतो आपण? आठवतंय आपल्याला? नाही. येणारा जन्म कशाचा येणार आहे माहिती आपल्याला? नाही माहिती महाराज. ज्यांचा जन्म झाला प्रत्येकाला जायचे. त्या न्यायानुसार या ठिकाणी या कुटुंबामधून ही माता माऊली आपल्या कुटुंबाला, आपल्या दोन्ही मुलांना, नातवंडांना सोडून या इहलोकाची यात्रा संपूर्ण परलोकामध्ये निघून गेल्या. परंतु खऱ्या अर्थाने त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर भगवंताचं नामचिंतन, या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याची वारी आणि फार मोठं असणारं योग जर म्हटलं महाराज, तर ज्या महिन्यामध्ये त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आलं, कुणाच्या लक्षामध्ये आहे की नाही माहिती नाही मला, परंतु याला आपण म्हणतो अधिक मास. हा जो महिना आहे हा भगवान श्री विष्णूंचा महिना आहे महाराज. या महिन्यामध्ये कुठलंही दानधर्म असेल, पुण्यकर्म असेल, जे आपण थोडं जरी केलं महाराज, 1 पटीने जर केलं तर त्याचं 1000 पट असणारं पुण्यफल आपल्याला या मासामध्ये, या अधिक मासामध्ये, या महिन्यामध्ये आपल्याला प्राप्त होतं. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे काही सत्कर्म, अन्नदान असेल, दानदान असेल, वस्त्रदान असेल, या ठिकाणी जे काही एकत्रित होणार आहे हे सर्व आपण त्यांच्या नावे पाठवल्यानंतर आताची गती भगवंताने त्यांना दिली महाराज. याच्यापेक्षा उत्तम असणारी गती भगवंत त्यांना देतील. विठ्ठला 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 विठ्ठला. हा फार मोठा असणारा पुण्याचा पर्वकाळ आहे. या पर्वकाळामध्ये या ठिकाणी त्यांचं पुण्यस्मरण आलं, ही फार महत्त्वाची असणारी गोष्ट आहे. खऱ्या अर्थाने जेवढे जेवढे या मृत्यूलोकामध्ये जन्माला आले महाराज, त्या प्रत्येकाला जावं लागतं. जाण्याचा दिवस हा प्रत्येकाचा ठरलेला असतो. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, ओ शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, धरिसी अभिलाषा देणे, शरीर जायाचे ठेवणे, धरिसी अभिलाषा देणे, शरीर जायाचे ठेवणे, 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 शरीर जायाचे ठेवणे. शरीर जायाचे ठेवणे, धरिशी अभिलाष जणे. हे शरीर जे आहे ते एक ना एक दिवस पडणार आहे, जाणार आहे. ज्यावेळी या देहामधून आत्मा आपला बाहेर पडतो महाराज, त्या ठिकाणी 17 तत्वामध्ये आपलं असणारा आत्मा बाहेर पडतो. कधीतरी बारकाईने आपण लक्ष दिलं पाहिजे. ज्यावेळी आपल्या घरामधला एखादा व्यक्ती गेला महाराज, गेल्यानंतर लगेच अर्ध्या 1 तासामध्ये आपण त्या
प्रेतावरती अंत्यसंस्कार करतो का? माझी भाषा समजते ना तुम्हाला? आपल्या घरामधला एखादा व्यक्ती गेला असेल महाराज आणि तो व्यक्ती गेल्यानंतर लगेच अर्ध्या 1 तासामध्ये आपण त्याची अंत्ययात्रा काढतो का? नाही काढत महाराज. थांबतो आपण, काही काळ थांबतो, काही वेळ थांबतो. किती वेळ थांबतो? साधारणतः 3.5 ते 4 तास आपण थांबतो महाराज. परंतु खऱ्या अर्थाने आपण का थांबतो याचा शास्त्रविधी आपण जाणत नाही. संत महात्मे सांगतात, शास्त्र सांगताना बऱ्याच सर्वसामान्य लोकांना विचारलं की लोक सांगतात, ताई पाहुणे मंडळीला आमच्या गावी असतात, त्यांना यायला वेळ लागतो, मुली बाहेर गावी दिलेल्या असतात, त्यांना यायला वेळ लागतो, म्हणून तोपर्यंत अंत्ययात्रा ही थांबवून ठेवतात. परंतु शास्त्रीय कारण असं नाही. या ठिकाणी याचं कारण असं आहे, एकदा या देहामधून आत्मचैतन्य बाहेर पडलं महाराज. ज्यावेळी शेवटचा क्षण माणसाचा येतो, उषा पायथ्याला लेकी बसून असतात, उषा पायथ्याला सुना मुलं बसून असतात महाराज. एवढ्यामधून आपला आत्मा जातो. कधी दिसतो आत्मा? कधी महाराज? पडतं ते शरीर, मरतं ते शरीर, आपला आत्मा हा कधी मरत नाही. मी स्वतः सांगत नाही, भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, री नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः. या ठिकाणी आत्मा अविनाशी आहे. आत्म्याला कुठलं शस्त्र कापू शकत नाही, आत्म्याला कुठलं पाणी बुडू शकत नाही, आत्म्याला कधी कुठला अग्नी जाळू शकत नाही. नाहीतर बघा, एखादी घटना घडली आणि आपण असं म्हणतो की अमुक अमुक व्यक्तीच्या आत्म्याचा अपघात झाला, आत्मा पाण्यामध्ये बुडाला, असं ऐकलं कधी आपण? नाही महाराज. आत्मा हा कधी मरत नाही. माणूस जसा कपडे बदलतो महाराज, तसा आत्मा फक्त आपलं शरीर बदलत असतो. जीर्ण झालेलं शरीर टाकतो आणि नूतन असणारं, नवीन असणारं शरीर त्या ठिकाणी आत्मा हा धारण करतो. ज्यावेळेस तो आत्मा बाहेर पडतो महाराज, त्या ठिकाणी तो दिसत नाही. आत्मा हा विनाशी आहे, आत्मा हा भगवंताचा अंश आहे, तो कधी कुणाला दिसत नाही. परंतु बाहेर पडल्यानंतर लगेच आपण त्या प्रेतावरती अंत्यसंस्कार करत नाही. 3.5 ते 4 तास थांबतो. याचं खरं कारण आहे, तो आत्मा यमाच्या दूतासोबत त्या ठिकाणी स्वर्ग लोकामध्ये जाऊन पुन्हा या मृत्यू लोकामध्ये येत असतो. त्या मृत्यू लोकामधून स्वर्ग लोकाचं अंतर आहे 99 लाख किलोमीटर. किती जागे आहेत ना सगळे? विश्वास बसत नसेल तर मोजून बघा. या मृत्यूलोकामधून स्वर्ग लोकाचं अंतर आहे 99 लाख किलोमीटर. गणितशास्त्रामध्ये घटिका नावाचं एक प्रकरण आहे. या ठिकाणी या मृत्यूलोकामधून स्वर्ग लोकाच्या द्वारापर्यंत जाण्यासाठी 4 घटिका लागतात महाराज. एका घटिकेमध्ये 24 मिनिटं असतात. 24 चोक 96 मिनिटामध्ये हा जीवात्मा या मृत्यूलोकामधून स्वर्ग लोकाच्या दारामध्ये जातो आणि पुन्हा 96 मिनिटामध्ये या मृत्यूलोकामध्ये येतो. म्हणजे 4 घटिका जाण्यासाठी लागतात, 4 घटिका पाठीमागे येण्यासाठी लागतात. 192 मिनिटामध्ये हा जीवात्मा मृत्यूलोकामधून स्वर्गाच्या दारामध्ये जाऊन पुन्हा पाठीमागे येतो. तो कालावधी असतो जवळपास 3.25 ते 3.5 तास. म्हणून अंत्ययात्रा ही लगेच काढली जात नाही. मला सांगा, किती श्रीमंत घरचा व्यक्ती जाऊ द्या, किती गडगंज संपत्ती असू द्या, आपले 4-4 कोटीचे 10 जरी बंगले असले आणि त्या बंगल्यामध्ये 50 लाखाचं जरी बाथरूम असलं महाराज, तरी शेवटची आंघोळी कुठं घातली जाते? उंबऱ्याच्या बाहेर घातली जाते महाराज. गडगंज संपत्ती असू द्या, परंतु शेवटची आंघोळी आपल्याला अंगणामध्ये घातली जाते. नंतर त्या ठिकाणी 4 जण खांदेकरी येतात, नातेवाईक येतात महाराज. अंत्ययात्रा निघते. पहिला टप्पा असू त्याला आपण 20व्याचा ओटा म्हणतो. आता तो 17 तत्वाचा जो जीवात्मा आहे, त्या ठिकाणी 7 प्रकारचं कच्चं धान्य आपण अर्पण करतो. तो जीवात्मा मला प्रथम पुण्यस्मरणापर्यंतचा प्रवास सांगायचा की का केलं पाहिजे बाबा वर्षश्राद्ध. बऱ्याच ठिकाणी असं घडतं की बऱ्याच लोकांना प्रश्न असतात, ताई जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करणं हे मुलांचं आद्य कर्तव्य आहे. त्यांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा का दशक्रियाविधी केला पाहिजे, का मोठा दावा करावा, का पुण्यस्मरण केलं पाहिजे बाबा, रिकामे पाहुणे मंडळी बोलून घ्यायचे, एवढा मोठा खर्च करायचा, याचं कारण काय, का खर्च करावा? त्यांच्यासाठी सांगायचं झालं तर बघा, प्रथम पुण्यस्मरणापर्यंत कुठल्याही जीवात्म्याला मुक्तता प्राप्त होत नाही. 10व्याच्या दिवशी जर काकस्पर्श झाला म्हणजे कावळा जर शिवला तर आपण म्हणतो या जीवाला मोक्ष प्राप्त झाला. पण तो मोक्ष लगेच प्राप्त होतो का? नाही महाराज. प्रथम पुण्यस्मरणापर्यंत त्या जीवात्म्याला थांबावं लागतं, कारण की तो त्याचा प्रवास असतो. त्या ठिकाणी 20व्याचा जो ओटा आहे महाराज, तिथं 7 प्रकारचं कच्चं धान्य अर्पण केलं हा जीवात्मा त्याच्यामध्ये प्रवेश करतो. स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी जर बघितलं तर तिथं सुद्धा विधी आहे. ते सरण कसं रचावं, काष्ट कसे रचन करावे, हा सुद्धा संत महात्म्याने शास्त्राने विधी त्या ठिकाणी सांगितला. जर आई गेली असेल तर काष्ट रचन करण्या अगोदर त्या ठिकाणी हळदीचं स्वस्तिक काढलं जातं. जर वडील गेले असतील तर कुंकवाचं स्वस्तिक त्या ठिकाणी काढलं जातं. त्याच्यावरती काष्ट रचन करतात, त्याच्यावरती प्लेट ठेवलं जातं महाराज.
आई आणि वडिलांचं, वडील जर गेले असतील तर वडिलांचं प्रेत जे आहे महाराज ते डोक्याच्या बाजूने पेटवले जातं. आई जर गेली असेल तर आईचं प्रेत हे पायाच्या बाजूने पेटवलं जातं. ज्येष्ठ असणारा मुलगा त्याच्या खांद्यावरती घट राहतो महाराज, तो घट घेऊन फिरतो, बरोबर आहे की नाही. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये एक विधी असतो. तो विधी म्हणजे ज्याला तर्पण सोहळा आपण म्हणतो, पाणी पाजण्याचा विधी. या ठिकाणी महाराज किती गडगंज संपत्ती असू द्या, ज्यावेळेस आई आणि वडिलांना शेवटचं पाणी पाजण्याची वेळ येते त्यावेळेस ते पाणी आपण हांड्याने, ग्लासने, कळशीने पाजतो का हो? नाही. कशाने पाजतो आपण? या 5 बोटापैकी महाराज आपला अंगठा असतो, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी हा अंगठा जो आहे पितृस्थान आहे. या पितृस्थानाने उलट्या अंगठ्याने त्या ठिकाणी वडिलांना आणि आईला आपण जल अर्पण करतो. हे जल असणार, हेच पाणी फक्त त्या आईपर्यंत पोहोचतं. बऱ्याच भागामध्ये बरेच विधी होत नाहीत. ज्येष्ठ असणारा मुलगा आपल्या खांद्यावरती घट घेऊन फिरतो महाराज. तो घट फोडण्यासाठी एक खडा वापरला जातो. आपण कुठून घरून आणत नाही, तो आपण स्मशानभूमीमध्ये इकडं तिकडं पाहतो. एखादा दगड उचलतो आणि त्याने तो घट फोडतो. पण तो घट फोडल्यानंतर तो जो खडा आहे महाराज त्याला जीव खडा म्हणतात आणि काही काही भागामध्ये आश्मा म्हणतात. बरेच जण काय करतात, तो खडा कुठेतरी उशा पायथ्याला ठेवतात. असं न करता तो जीव खडा आपल्यासोबत घरी घेऊन यायचं का? कारण की तो असणारा जो जीवात्मा आहे, गेलेला जीवात्मा, तो 10 दिवस त्या खड्यामध्ये बसलेला असतो. ज्या खड्याने घट फोडला तो खडा आपल्या घरी घेऊन यावा आणि त्या ठिकाणी तो एका कोऱ्या वसनामध्ये 10 दिवस बांधून ठेवावा आणि 10 दिवस त्या ठिकाणी त्याला जल अर्पण करावं. हे जल आपल्या आईपर्यंत, आपल्या वडिलापर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचत असतं. पुढे 13व्याचा विधी होतो आणि त्याच्या अगोदर दशक्रिया विधी त्या ठिकाणी होतो महाराज. 10व्या दिवशी दशपिंड पाडले जातात. त्याच्यामध्ये जे पिंड असतं महाराज त्याला लिंगपिंड म्हणतात. बरेच जण म्हणतात ताई हा जीवखडा काय करावा? ते लिंगपिंडासोबत ब्राह्मण देवता सांगतात की हा जीवखडा सुद्धा पाण्यामध्ये, नदीमध्ये, पाण्यामध्ये प्रवाहित करायचं. पुढे 13वा असतो. 13व्याचा विधी होत असताना 13व्याचं अन्न जेवूपर्यंत हा जीवात्मा आपल्या कुटुंबामध्ये असतो. म्हणून बघा, जो व्यक्ती गेला 10 दिवस त्या व्यक्तीचा आवाज आपल्या कानावरती येतो. भास होतो आपल्याला कधी कधी, असं वाटतं अजून हा व्यक्ती आपल्यामध्ये जिवंत आहे. असा अनुभव तुम्ही आपल्या घरी घेतला असेल. 10 दिवस महाराज त्याचा आवाज अचानक आपल्या कानावरती, जसं की त्याने आपल्याला हाक मारली, असं वाटतं हा व्यक्ती अजून आपल्यामध्ये जिवंत आहे. याचं खरं कारण आहे की तो आत्मा अजून आपल्यामध्ये आहे, फक्त आपण त्याला बघू शकत नाही. 13व्याचं अन्न जेवल्यानंतर या जीवात्म्याचा पुढचा प्रवास चालू होतो आणि पुढे जात असताना या जीवात्म्याला वैतरणी नावाची एक नदी लागते. ज्यांनी ज्यांनी गरुड पुराण वाचलं असेल, ऐकलं असेल, त्यांच्या लक्षामध्ये येईल. पहिले 13 दिवस आणि वैतरणीच्या तीरापर्यंत जाण्यासाठी या जीवात्म्याला 28 दिवस लागतात. पहिले 13 अधिक 28 बरोबर 41व्या दिवशी हा जीवात्मा वैतरणी नावाच्या नदीच्या तीरापर्यंत जाऊन पोहोचतो. आता ही वैतरणी जी नदी आहे महाराज, या नदीमध्ये पाणी नसतं. भागवतामध्ये याचं वर्णन आलं की 28 नरकाची घाण या नदीमध्ये वाहत असते. रक्त, मांस, पू, परमा, हाडाचे ढीग, प्रेताचे घस त्या ठिकाणी पडलेले असतात. सडलेलं मांस असतं. बरती नदी काय लहान नाही हो, 100 योजन एवढं त्या नदीचं अंतर आहे. ती नदी पार करत असताना बुडत 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 जीवात्म्याला प्रवास करावा लागतो. पण ऐका, ज्याने जिवंत असताना दानधर्म केलं, जिवंत असताना दानधर्म केलं असेल, दुसऱ्याचं चांगलं चिंतन केलं असेल आणि दानपुण्य कमवलं असेल, भगवंताचं नामचिंतन केलं असेल महाराज, अशा व्यक्तीला त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये एक कामधेनू नावाची गाय असते. ती त्या व्यक्तीला सहाय्य करते आणि ती नदी पार करते. पण ज्या व्यक्तीने कधी नामचिंतन केलं नाही, अधर्म केला, दानपुण्य केलं नाही, अशा व्यक्तीला बुडत 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 ती नदी पार करावी लागते महाराज. तो प्रवास म्हणजे 1-2 दिवसाचा नाही, 59 दिवस ती नदी पार करण्यासाठी लागतात. पहिले 41 अधिक 59 बरोबर 100व्या दिवशी जीवात्म्याने वैतरणी नावाची नदी देखील पार केली. पुढे या जीवात्म्याला तुम्हा आम्हा सर्वांना तोच मार्ग आहे महाराज, आपल्या सर्वांना त्या मार्गाने जायचे. स्वर्गापर्यंत जात असताना महाराज सौर्यपूर, सौम्यपूर, शालिग्राम एक एक विधी मंडल पार करत असताना त्या जीवात्म्याला 264 दिवस लागतात. पहिले 100 अधिक 264 म्हणजे 364व्या दिवशी या ठिकाणी त्या जीवात्म्याचा कालचा मुक्काम म्हणजे वर्ष श्राद्धाच्या आदल्या दिवशीचा, आदल्या रात्रीचा मुक्काम हा चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये होतो. थोडंसं लक्षपूर्वक ऐका. चित्रगुप्ताच्या नगरीमध्ये कर्म नावाचे काउंटर आहे. त्या ठिकाणी आपल्या जीवात्म्याची फायली रजिस्टर केली जाते. चित्र आणि गुप्त या दोन्ही वकिलाचा सही शिक्का त्याच्यावरती पडतो आणि ती फाईल या जीवात्म्याच्या हातामध्ये दिली जाते. तो दिवस आजचा आहे, प्रथम पुण्यस्मरणाचा. आजच्या दिवशी पाठी 5:30 वाजता ती फाईल आपल्या
त्या जीवात्म्याच्या हातामध्ये पडल्यानंतर या जीवात्म्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. पुढे जात असताना या जीवात्म्याला धर्मराजाच्या नगरीकडे जायचंय. धर्मराज म्हणजे यमराज, त्या ठिकाणी आपला निकाल त्या ठिकाणी लागतो महाराज. आणि धर्मराजाच्या नगरीच्या जवळ गेल्यानंतर धर्मराजाच्या नगरीच्या बाहेर धर्मध्वज नावाचा एक चेकर आहे. तो अगोदर ती फाईल तपासतो, नंतर त्या जीवात्म्याला आतमध्ये सोडतो. आतमध्ये असा प्रसंग आहे, प्रसंग फक्त डोळ्यासमोर आणा. भगवंताची अष्टप्रधान मंडळ असं बाजूला बसलेलं आहे. धर्मराज म्हणजे यमराज, सुवर्णाच्या म्हणजे सोन्याच्या सिंहासनावरती, उंच असणाऱ्या सोन्याच्या सिंहासनावरती बसलेले आहेत. आणि आपल्या कर्माची फाईल आपल्या हातामध्ये घेऊन जीवात्मा एकटा त्या ठिकाणी मध्यभागी उभा केला जातो. सगळे सोयरे नातेवाईक संबंधी कुणीही त्या ठिकाणी त्याच्यासोबत नसतं, एकटा त्या ठिकाणी मध्यभागी उभा केला जातो. आणि ती कर्माची फाईल सगळ्यात अगोदर भगवंताचे अष्टप्रधान मंडळ तपासतात. आता ती फाईल धर्मराजाच्या हातामध्ये दिली जाते. धर्मराज ती फाईल उघडतात आणि फाईल उघडल्यानंतर ती फाईल तपासत असताना आपल्या जीवनामधले महत्त्वाचे 5 साक्षीदार त्या ठिकाणी बोलवले जातात. जोपर्यंत हे साक्षीदार येत नाहीत तोपर्यंत कुठल्याही जीवात्म्याचा देहाचा निकाला लागल्या जात नाही. पहिला साक्षीदार आहे प्रकृती. प्रकृती म्हणजे भगवंताचा अंश. रे जेव्हापासून आपला जन्म झाला, जन्म झालेल्या क्षणापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत कधी या प्रकृतीने आपली साथ सोडली नाही. ज्या दिवशी ही प्रकृती आपल्यापासून बाजूला झाली त्या दिवशी आपल्याच घरामधल्या माणसांनी आपल्याला स्मशानापर्यंत पोहोचलं. प्रकृती म्हणजे भगवंताचा अंश. पहिली साक्ष घेतली जाते प्रकृतीची. दुसरी साक्ष घेतली जाते धरणी मातेची, ज्या मातीमध्ये आपण बसलो, जिला आपण काळी आई म्हणतो महाराज. का घेतली जाते याचं कारण आहे, कदाचित कळत नकळत आपल्या हातून चुका घडतात, कळत नकळत आपल्या हातून वाईट कर्म घडतं. कधी कधी जाणीवपूर्वक जाणून बुजून देखील आपण वाईट कर्म करतो. आणि ते वाईट काम करत असताना आपल्याला असं वाटतं की मला बघणारा कोणी नाही. आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं महाराज, मांजर जर दूध पित असेल तर ती डोळे झाकून दूध पिते महाराज. तिला असं वाटतं की मी डोळे झाकले म्हणजे मला बघणारा कुणी नाही, पण डोळे मांजरीने झाकलेले असतात, आजूबाजूला बघणारी सगळी असतात महाराज. तशी आपली अवस्था होते. वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की मला जाणणारा, मला बघणारा कुणी नाही. पण या धरणी मातेची 24 तास नजर आपल्यावरती असते. आपण या मातेच्या नजरेमधून सुटू शकत नाही. दुसरी साक्ष घेतली जाते धरणी मातेची. तिसरी साक्ष घेतली जाते सूर्य भगवंताची. चौथी साक्ष घेतली जाते चंद्रदेवतेची. आणि 5वी साक्ष घेतली जाते गणेश भगवंताची. या 5 जणांची साक्ष घेतल्यानंतर या ठिकाणी या जीवात्म्याच्या देहाचा निकाल या ठिकाणी लावतात महाराज. तो निकाल लावत असताना आता शेवटचं भगवंताच्या दूतासोबत तो जीवात्मा पुन्हा या मृत्यूलोकामध्ये आजच्या दिवशी म्हणजे पहिल्या वर्षश्राद्धाच्या दिवशी तो जीवात्मा पुन्हा आपल्या कुटुंबामध्ये पाठवल्या जातो. तो बरोबर 12 वाजता या कुटुंबामध्ये येतो महाराज. आणि आपल्या मुलांनी, आपल्या लेकीने, सुनाने जो काही हा सोहळा धाटला, हा सोहळा सर्व आपल्या उघड्या डोळ्याने तो जीवात्मा बघतो. आपल्या कुटुंबाला भरभरून त्या ठिकाणी आशीर्वाद देतात महाराज. आणि या ठिकाणी जे काही दान धर्म पुण्य एकत्रित झालं असेल ही सर्व पुण्य घेऊन पुन्हा भगवंताजवळ जातात. आता या 17 तत्वाच्या जीवात्म्याचे 3 भाग होतात. पहिला भाग प्रकृतीमध्ये विलीन होतो, दुसरा भाग पितृलोकामध्ये जमा होतो आणि तिसरा भाग आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्मानुसार पुन्हा जन्म घेण्यासाठी प्रवृत्त होतो. मला सांगण्याचं तात्पर्य की प्रथम पुण्यस्मरणापर्यंत कुठल्याही जीवात्म्याच्या देहाचा निकाल हा लागल्या जात नाही. म्हणून हे सर्व विधी आणि आई वडिलांसाठी भगवंताने दिलेली ही शेवटची संधी असते. हे सर्व आपण व्यवस्थित केले पाहिजे महाराज. बरेच लोक समाजामध्ये असे असतात, लोक म्हणतात ताई नाही केलं तर काय होतं, नाही केलं तर फार मोठा असणारा दोष लागतो महाराज. का करीती पितरा
वंशी करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. त्या ठिकाणी पितर लोकामध्ये ते गेलेले पूर्वज आपल्या नावाने बोंबा मारतात महाराज. आणि तिकडं एकदा बोंबाबोंब चालू झाली रे झाली की आपल्या सुद्धा जीवनामध्ये इकडं तिकडं दारिद्र्य दुःख क्लेश त्या ठिकाणी व्हायला लागतात. हे होऊ नये असं जर वाटत असेल तर हे सर्व विधी व्यवस्थित करणं हे मुलांचं कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल परंतु हे गेल्यानंतर करावं महाराज. परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं ज्या युगामध्ये आज आपला जन्म झाला महाराज त्या युगाचं नाव काय आहे माहिती आहे आपल्याला? कलियुग आहे महाराज. ज्या युगामध्ये आज आपण जीवन जगतो महाराज या युगाचं नाव कलियुग आहे. आतापर्यंत कीर्तन होतात, सप्ताह होतात, दशक्रिया विधी होतात, पुण्यस्मरणाची कीर्तन होतात महाराज. इथून पुढे जर पाहिलं तर पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनच होतील याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. मग आपण गेल्यानंतर आपला मुलगा आपलं मोठं वर्षश्राद्ध करेल त्याचं पुण्य मला प्राप्त होईल आणि मग मला भगवंताची गती प्राप्त होईल. या भानगडीमध्ये पडायचे आजचे दिवस नाही महाराज. मग काय केलं पाहिजे? जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना, जोपर्यंत आपण जिवंत आहोत महाराज तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण आपण स्वतः केलं पाहिजे. परंतु हे आपल्याला कळतं का? हे आपण कळत नाही, हे आपल्याला कळत नाही. आणि ते कळण्यासाठी संत महात्मे तुम्हा आम्हाला उपदेश करतात महाराज. अरे उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. या ठिकाणी बरेच जण म्हणतात ताई आम्ही जागेच आहोत. परंतु परमार्थाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं असं जागं असणं वेगळं आणि परमार्थामध्ये जागं असणं वेगळं. परमार्थामध्ये जागणं म्हणजे भगवंताचं नामस्मरण करत जागणं, भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखाने सतत घेणं. आणि खरी अर्थाने हेच खरी अर्थाने जर पाहिलं महाराज तर आपल्या मानवी जीवनाचं हित आहे. मानवी जीवनाचं अंतिम सत्य म्हणजे मृत्यू आहे. तो मृत्यू येण्या अगोदर जीवनामध्ये आपण सावधानता बाळगली पाहिजे महाराज. मरणा आधी सावध व्हावे, मरणा आधी सावध व्हावे, हो मरणा आधी सावध व्हावे, 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 मरणा आधी सावध व्हावे. कीर्ती कारोनी मरावे, कीर्ती कारोनी मरावे, जन्म घालो नये बाया, जन्म घालो नये बाया, कीर्ती कारोनी मरावे, कीर्ती कारोनी मरावे, जन्म घालो नये बाया, जन्म घालो नये बाया, मरण आधी सावध व्हावे, कीर्ती करोनी बुडावे, कीर्ती करोनी बुडावे, कीर्ती करोनी बुडावे, ओ मरण आधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे, कीर्ती करोनी मरावे, कीर्ती करोनी मरावे. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी उरावे किंवा मरावे. या ठिकाणी मृत्यू येण्या अगोदर जीवनामध्ये आपण सावधानता बाळगली पाहिजे. संत महात्मे सांगतात एकतर जन्म घेण्या अगोदर आपण सावध व्हावं, नाही जन्म घेण्या अगोदर सावध होता आलं तर लग्न होण्या अगोदर तरी माणसाने सावध झालं पाहिजे. नाही लग्न होण्याच्या अगोदर सावध झालं किंवा मृत्यू होण्या अगोदर तरी माणसाने सावध झालं पाहिजे. मी स्वतः सांगत नाही, संत महात्मे सांगतात. मला सांगा, जन्म घेण्या अगोदर सावध होणं शक्य आहे का आपल्याला? जिथं आपला जन्म झाला नाही तिथं सावधान होऊन काही उपयोग आहे का? बरं सावधान होता येईल का? आहे शक्य?
नाही महाराज, सर्वसामान्य लोकांना आपल्यासाठी ती गोष्ट शक्य नाही. थोरा मोठ्या महंतांना ती गोष्ट शक्य होती महाराज. जन्म घेण्याच्या अगोदर सावध झालं. भागवतामध्ये सुंदर असा विषय आलेला आहे. व्यास महर्षींचे सुपुत्र महाराज शुकदेव आईच्या उदरामध्ये किती वर्ष राहिले? साधारणतः गर्भ जर पाहिलं महाराज, आईच्या पोटामध्ये आपण राहतो, उदरामध्ये राहतो महाराज आपण 9 दिवस 9 महिने, बरोबर की नाही? याच्यावरती आपण आईच्या उदरामध्ये राहू शकत नाही. परंतु या अरणी मातेच्या उदरामध्ये महाराज शुकदेव आणि शुकाचार्य जे आहेत महाराज, जर पाहिलं किती वर्ष राहिले? 12 वर्ष राहिले महाराज. जन्म घ्यायला काही तयार होत नव्हते. का? कारण की त्यांना एक भीती होती. या ठिकाणी मी अंतःकरणापासून भगवंताचं नामजप करतोय, भगवंताचं नामस्मरण करतो. जर मी या ठिकाणी बाहेर आलो, आईच्या उदरामधून जर बाहेर आलो, भगवंताची माया मला बाधेल. परमार्थ होईल की न होईल मला माहिती नाही. नामजप मला करता येईल की न येईल मला माहिती नाही. म्हणून मला जन्म घ्यायचा नाही. किती वर्ष राहिले महाराज? 12 वर्ष. रे ब्राह्मणाचे पोरे एका खेळाशी भ्याले. 12 वर्ष लपाले रे आणि कापत कापत बाहेर आले. ते नागवेची पळवणी गेले. जन्म झाला महाराज. जन्म झाल्याबरोबर तसेच पळाले. जन्म घेण्या अगोदर काय झाले? सावध झाले. खरी अर्थाने कळालं महाराज, त्यांचं हित त्यांना कळालं. या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर भगवंत प्राप्त करून घ्यायचा हा स्वार्थ म्हणा किंवा हित म्हणा, त्यांना कळालं महाराज. आणि खरी अर्थाने भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी हा उत्तम असणारा नरदेह आपण जीवनामध्ये जिजवला पाहिजे. त्यांना कळालं, ते सावध झाले. दुसरं कोण सावध झालं? ज्यावेळेस गुह्य ज्ञान असणारे भगवान शिवशंकर पार्वती मातेला सांगत होते. कथा प्रसंग आपल्या सर्वांना ज्ञात आहे. गुह्य ज्ञान सांगत असताना हुंकार देण्याची पद्धत होती. पार्वती मातेला झोप लागली महाराज. आणि जवळ असणारी नदी आहे, त्या नदीमध्ये एक मासा होता आणि माशाच्या पोटामध्ये कोण होतं? मच्छिंद्रनाथ होते महाराज. मच्छिंद्रनाथांनी ओंकार दिला. खऱ्या अर्थाने ते सुद्धा जन्म घेण्या अगोदर काय झाले? सावध झाले. पहा ना, तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव आहोत. जन्म होण्या अगोदर सावध होणं शक्य नाही. किमान जन्म झाल्यानंतर तरी माणसाने सावध झालं पाहिजे. मग कधी सावध होणार आपण? बालपण असतं, लहानपण असतं, ते खेळण्यामध्ये आपलं निघून जातं महाराज. कधी सावध व्हावं? संत महात्मे सांगतात, नाही जन्म होण्या अगोदर सावध होता आलं ना तुला, किमान लग्न होण्या अगोदर तरी आपण सावध झालं पाहिजे. कारण की एकदा लग्न झालं रे झालं, आणि एकदा आपण या संसारामध्ये गुंतलो रे गुंतलो की कायमचं गुंतल्या जातो. पुन्हा त्याच्यामधून बाहेर पडता येत नाही. येतं पडता बाहेर नाही येत महाराज. मग संत महात्म्याने सांगावं, बाबा किमान लग्न होण्या अगोदर तरी सावध झालं पाहिजे. बरं आहे का कुणी असं की जे लग्न होण्या अगोदर सावध झाले? त्यांचं खरं हित जीवनामधलं त्यांनी साधलं. रामदास स्वामी महाराज अंतरपाठमध्ये धरलेलं आहे. समोरून नवरी मुलगी उभी आहे आणि लग्न चालू आहे महाराज. मंगलाष्टिका सुरू झाल्या. पहिली मंगलाष्टिका झाली, दुसरी मंगलाष्टिका झाली, तिसरी मंगलाष्टिका झाली. आणि मंगलाष्टिका होत असताना ब्राह्मण देवता म्हणायचे महाराज, शुभ मंगल सावधान. 3-4 वेळा ऐकलं महाराज. चौथ्या वेळा ऐकलं आणि जवळ असणारे जे स्वतः ब्राह्मण देवता भूदेव मंगलाष्टिका म्हणत होते, त्या ब्राह्मण देवतेचा हात धरला स्वामींनी, रामदास स्वामींनी, आणि विचारलं महाराज, म्हणजे हे सावधानतेचा इशारा, शुभमंगल सावधान सावधान, बराच वेळ झाला मी ऐकतोय सावधानताचा इशारा करताय, ते नेमका कुणासाठी, कुणाला सावध व्हायला इथं सांगताय? ब्राह्मण हसले महाराज. म्हटले इथं लग्न कुणाचं चालू आहे? आणि लग्न माझं आहे. जिथं लग्न तुझा सुरू आहे तिथं हा सावधानतेचा इशारा देखील तुलाच का केला जातो? हा इशारा का सावधान म्हटलं जातं? ब्राह्मण देवताने सांगितलं, ज्यांचं ज्यांचं लग्न झालं, मग ते इंद्रदेव चंद्रदेव जरी असतील तरी एकदा लग्न झाल्यानंतर जबाबदारी अंगावरती पडल्यानंतर ती जबाबदारी हात झटकून ना कुठं जाता येत नाही. एकदा अडकला की अडकला, कायमस्वरूपी अडकला जातो. म्हणून हा सावधानतेचा इशारा आहे. म्हटले आता काय केलं पाहिजे? अजूनही तुम्ही सावधान करताय, मग आता काय केलं पाहिजे? आता इथून पळून गेलं तर चालतंय का? म्हटले अजून 5वी मंगलाष्टिका बाकी आहे. आता सावध सावधान समेव साधा समीपई असे हे होण्या अगोदर पळून गेलं तर चालते महाराज. नवरीचा विचार केला नाही, नातेवाईकांचा विचार केला नाही, बोहल्यावरून उडी मारली महाराज. आणि समर्थ रामदास स्वामी पळून गेले, पुन्हा पाठीमागं आले नाही. जीवनाचं हित साधलं, भगवंताची प्राप्ती करून घेतली. हे लग्न होण्याच्या अगोदर सावध झाले महाराज. आपल्याला आहे त्या गोष्टी शक्य. आपला मुलगा किंवा असं मुलगी असं महाराज, मुलगा मोठा झाला की आपण मुलगी शोधतो, मुलगी मोठी झाली की आपण कुठेतरी मुलगा शोधतो महाराज. विवाह बंधन जे आहे महत्त्वाचं.
परंतु परमार्थ जर म्हटलं महाराज तर परमार्थ सुद्धा जीवनामध्ये केला पाहिजे. लग्न होण्या अगोदर आणखी एक व्यक्ती सावध झाली महाराज, ज्यांचं नाव आहे कार्तिक स्वामी. भगवान शिवशंकर आणि पार्वती मातेचे सुपुत्र. लग्नाच्या वयामध्ये कार्तिक स्वामी आले आणि पार्वती मातेची म्हणजे आईची नजर लेकरावरती पडली. अरे माझं लेकरू मोठं झालं, आता एखादी मुलगी बघायला पाहिजे आणि याचं लग्न सोळा उरकून टाकलं पाहिजे. प्रत्येक आई वडिलांना वाटतं महाराज. कार्तिक स्वामीला असं बघत होते आणि एकटक बघत असताना कार्तिक स्वामीने विचारलं, आई कधी एवढं एकटक माझ्याकडे कधी बघत नाही, आज नेमकं एवढं बारीक बघण्याचं कारण काय आहे? आईने सांगितलं, बाळा आता तू मोठा झालास, आता लग्न आपण केलं पाहिजे. एखादी मुलगी तुझ्यासाठी शोधू ना, तुझं लग्न लावलं पाहिजे. लग्न म्हणजे काय असतं कार्तिक स्वामीला माहिती नाही. कार्तिक स्वामी त्या ठिकाणी म्हणतात, आई लग्न म्हणजे कसं असतं लग्न? आईने सांगितलं, बाळा लग्नासाठी एक मुलगी असते, तिला नवरी म्हणतात. आई नवरी कशी असते? बाळा नवरी म्हणजे एक स्त्री असते रे. ती आई स्त्री कशी असते? बाळा स्त्री म्हणजे माझ्यासारखी असते. कार्तिक स्वामीने एक प्रश्न केला, आई जगामधल्या सगळ्या स्त्रिया या तुझ्यासारख्या असतात का? हो रे बाळा, या जगामधल्या सगळ्या स्त्रियांना माझ्यासारख्या असतात. असं म्हटल्याबरोबर सांगितलं, आई जगामधल्या सगळ्या स्त्रिया जर तुझ्यासारखी असतील ना तर मला लग्न करायचं नाही. कार्तिक स्वामी कैलास पर्वतावरून जे पळाले महाराज, पाठीमागे बघितलं नाही. पाठीमागं पार्वती माता लागल्या, बाळा थांब. पाठीमागे पळत असणाऱ्या पार्वती मातेला कार्तिक स्वामीने सांगितलं, आई आता मला थांबवू नको, आता माझ्या पाठीमागे येऊ नको. आता माझ्या पाठीमागे जर धावत पळत आली आणि माझ्या शरीराला जरी तू स्पर्श केला, जरी तू माझी आई असशील तरी सुद्धा तुला 7 जन्म वैधव्य प्राप्त होईल, 7 जन्माची विधवा होशील. माझ्या मागे येऊ नको. पाठीमागे फिरले महाराज. कुठल्या बाईला असं वाटतं की मला वैधव्य प्राप्त व्हावं? नाही लग्न केलं महाराज. लग्न होण्या अगोदर या ठिकाणी सावध झाले. संत महात्मे सांगतात, नाही जन्म घेण्या अगोदर, नाही लग्न होण्या अगोदर, किमान मृत्यू येण्या अगोदर तरी माणसाने सावध झालं पाहिजे. कोण झालं सावध? संत महात्मे सावध झाले महाराज. मृत्यू समीप येण्या अगोदर संत महात्मेने स्वतःचं हित साधलं, जगाचं हित साधलं आणि सावध झाले. राजा परीक्षिती महाराज मृत्यू येण्या अगोदर सावध झाले. शाप मिळाला होता त्यांना की अवघ्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येऊन तुला दंश करेल. परंतु अगोदरच सावध झाले आणि या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ऐकून मुक्ती प्राप्त करून घेतली. तुम्हा मला या गोष्टी शक्य नाहीत असं वाटतं, परंतु खऱ्या अर्थाने भगवंताचं साधं आणि सोपं नामचिंतन तरी आपण केलं पाहिजे. विठ्ठला 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 आ विठ्ठला 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 संत महात्मे सावध झाले, स्वतः सावरले, स्वतः भगवंताचं नामचिंतन केलं आणि आपल्या स्वतःला जे सुख जीवनामध्ये प्राप्त झालं तेच सुख समाजाला प्राप्त व्हावं, समाजाचं दुःख नष्ट व्हावं, समाजाला देखील भगवंत प्राप्त व्हावा याच्यासाठी अट्टहास या संत महात्म्यांनी केला. आणि खऱ्या अर्थाने म्हणून या संत महात्म्यांचा उपदेश जीवनामध्ये आपण ऐकायला पाहिजे. संत महात्म्याने सांगावं, बाबा जोपर्यंत आहे ना जिवंत तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन कर. कारण की एक ना एक दिवस कधी ना कधी या देहाला किती जपून ठेवा महाराज, शेवटी हा काळाच्या आड मातीच्या आड हा देह नक्की एक ना एक दिवस जाणार आहे. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड्या जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली रे, रहेगा पिंजरा खाली. या ठिकाणी जेवढे काही जीव जन्माला आले महाराज त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागतं. नाशिवंत देह दानरथ नाशिवंत देह दानरथ नाशिवंत देह दानरथ नाशिवंत देह दानरथ आयुष्य खातो काया सावधान आयुष्य खातो काया सावधान नाशिवंत देह दानरथ नाशिवंत देह दानरथ आयुष्य खातो काया सावधान आयुष्य खातो काया सावधान नाशिवंत देह दानरथ नाशिवंत देह दानरथ हे नाशिवंत देह जाणार
रस का आयुष्य खातो काळ सावधान किंवा घडी घडी काळ वाटेची पाहे. अजूनही किती आहे अवकाश. हा देह जेवढा चांगला आहे महाराज तेवढा नाशिवंत आहे. एक ना एक दिवस जाणार आहे. याला किती शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. पुण्य येते सांगाते, पुण्य येते सांगाते, हो कोणी न येते सांगते, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. कोणी नाही सांगते, कोणी नाही सांगते, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. शरीराची होय माती कोणी नाही रे सांगाती. हे जे शरीर आहे या शरीराची एक ना एक दिवस माती होते महाराज. आपण म्हणतो सगळे सूर्य नाते संबंधी, परंतु शेवटच्या क्षणी कोणी सुद्धा आपल्या सोबत येत नाही. जेवढी धन संपत्ती पैसा एवढं कमवलं महाराज सर्व या ठिकाणी सोडून जावं लागतं. मी स्वतः सांगत नाही, सुभाषितकर सांगतात. धनानी भूमो पशपश्य गोष्टे भार्या गृहाद्वारे जन स्मशाने देहाश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. किती धन कमवलं महाराज आणि या ठिकाणी ठेवून जावं लागतं. पशुपश्य गोष्टे, पशु पक्षी गोठ्यापर्यंत आपल्यासोबत असतात. पत्नी आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत आपल्यासोबत असते. जरी जनस्मशाने आपण म्हणतो पाहुणे मंडळी सगळे सोयरी नातेवाईक फक्त स्मशानभूमीपर्यंत अंतिम दर्शन शेवटची भेट घेण्याकरता आणि शेवटचं वाटं लावण्याकरता तिथपर्यंत येत असतात. याच्याही पेक्षा आपलं प्रेम असतं आपल्या देहावरती. तो देहसुद्धा आपला नाही, तो देहसुद्धा चितेमध्ये जळून भस्मसात होतो महाराज. आणि शेवटी कर्मानुगो गच्छति जीवैका. आपल्यासोबत जर काय येत असेल तर ते फक्त आणि फक्त आपलं कर्म येतं. केली कर्म झाले तिची भोगाले, केली कर्म झाले तिची भोगाले, केले कर्म झाले त्याची 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 भोगाले, हो केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, हरिमुखी गाता और पलिचेता, हरिमुखी गाता और पलिचेता. उपजले मेले, उपजले मेले ऐसे किती, हरिमुखी गाता और
कर्म झाले तिची भोगाले उपजले मेले ऐसे की ती जसं कर्म असेल महाराज त्या कर्मानुसार आपल्या जीवनामध्ये भोग दुःख आणि किंवा त्या ठिकाणी जन्म प्राप्त होतो. म्हणून जीवन जगत असताना चांगलं असणारं कर्म आणि भगवंताच्या नामचिंतनाचं कर्म आपल्यासोबत येत असतं आणि खऱ्या अर्थाने कर्म हे चांगलं करावं की वाईट करावं हे आपलं आपण ठरवायचं असतं. परंतु या देहाने भगवंताचं नामचिंतन करणं हे खऱ्या अर्थाने जीवनामध्ये आपलं कर्तव्य आहे. का कर्तव्य आहे? कारण की संत महात्मे सांगतात की जेणे हा जीव दिला दान त्याचे करीण चिंतना. भगवंताने सुंदर असणारा नरदेह जीवनामध्ये दान स्वरूपामध्ये तुम्हाला आम्हाला दिला. दान देणं हे भगवंताचं कर्तव्य होतं. पण या देहाने भगवंताचं नामस्मरण करणं हे आपलं कर्तव्य. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. ते भज मन नारायण ते भज मन नारायण ते भज मन नारायण ते भज मन नारायण की भज मन नारायण की भज मन नारायण की भज मन नारायण की भज मन नारायण. अरे औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खरी अर्थाने कमल मुख राम भजन को दिया. 3.5 हाताचा नरदेह तुम्हाला मला प्राप्त झाला. सुंदर असणारे इंद्रिय दिले, सुंदर असणारं मुख दिलं. परंतु या मुखाने भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये आपण केलं पाहिजे. सुंदर असणारा जन्म आम्हाला भगवंताने दिला महाराज तो व्यर्थ वाया घालू नये. कारण की मानवाचं शरीर जे आहे जी काया आहे ही उत्तम आहे. अभंगाचं दुसरं चरण. जन्म घालोनी या वाया जन्म घालो निया वाया जन्म घालो निया वाया जन्म घालो निया वाया जन्म घालो नये वाया जन्म घालो नये वाया जन्म घालो नये जन्म घालो नियावाया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया जन्म घालो नियावाया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया जन्म घालू नये पाया मानवाची उत्तम काया. नामदेवराया सांगतात म्हणून आपला हा मनुष्य जन्म जो आहे व्यर्थ पाया घालू नये आणि या देहाने भगवंताचं उत्तम असणारं नामचिंतन करावं. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण सर्व देखील या ठिकाणी वारकरी भजन घेणार आहोत. या ठिकाणी महिला वर्ग पुरुष वर्ग आपले दोन्ही हात वरती करायचे आणि भगवंताचं नामचिंतन करायचं. विठोबा रखुमाई पारखुमाई विठोबा रखुमाई
फार सुंदर असणारं भजन केलं. खऱ्या अर्थाने मानवदेह पुन्हा पुन्हा या ठिकाणी प्राप्त होत नाही. संत महात्म्याने देखील सांगितलं, रे नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम. हा मनुष्य जन्म आज आहे, उद्या नाही. खऱ्या अर्थाने जर पाहिलं महाराज तर आपलं जीवन आणि आयुष्य म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. कधी आपला शेवटचा श्वास थांबेल हे आपण सांगू शकत नाही. संत महात्मे सांगतात, अरे ग्रास गिळी सत्ता हाती नाही. हातामध्ये घेतलेला घास आपण मुखामध्ये घालू आणि तो ग्रास म्हणजे घास गिळण्यापुरती सत्ता सुद्धा आपल्या हातामध्ये नाही. हे सर्व भगवंताच्या हातामध्ये आहे. आपल्या हातामध्ये फक्त एकच गोष्ट आहे महाराज, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत काहीतरी चांगलं कर्म करणे, चांगलं काम करणे, की जेणेकरून आपलं पाठीमागे चांगलं असणारं नाव या ठिकाणी शिल्लक राहील महाराज. संत महात्मे सांगून गेले, आपली कीर्ती पाठीमागे शिल्लक कधी उरते महाराज. रे ज्याने देशाची सेवा केली त्याची असणारी कीर्ती महाराज चंद्रसूर्य असेपर्यंत या जगामध्ये अजरामर राहते. जे जवान, जे तरुण मुलं आज आपल्यासाठी त्या ठिकाणी सीमेवरती लढतात महाराज. कुणाचं वय आहे 20 वर्ष, कुणाचं 25 वर्ष, कुणाचं 30 वर्ष महाराज. एवढ्या कमी वयामध्ये जावं लागतं, परंतु जरी गेले महाराज तरी त्यांची असणारी कीर्ती चंद्रसूर्य असेपर्यंत या जगामध्ये अजर अमर राहते. त्याला म्हणावं पाठीमागे उत्तम असणारी कीर्ती शिल्लक राहिली. या ठिकाणी देशाची सेवा जीवनामध्ये आम्ही केली पाहिजे. भगवंताची सेवा केली पाहिजे महाराज. भगवंताची सेवा केल्यानंतर सुद्धा उत्तम असणारी कीर्ती जगामध्ये पाठीमागे शिल्लक राहते महाराज. कुणाची राहिली? अखिल संत मानदायाची राहिली महाराज. संत महात्मे जे आहेत या ठिकाणी त्यांची कीर्ती चंद्रसूर्य असेपर्यंत या जगामध्ये अजर अमर राहणार आहे आणि आताही आहे. खऱ्या अर्थाने जे आई वडिलांची सेवा करतात महाराज त्यांची सुद्धा कीर्ती चंद्रसूर्य असेपर्यंत या जगामध्ये अजर अमर राहते. कुणाची राहिली महाराज? भक्त पुंडलिकाची राहिली. आज 28 युग झाले महाराज, अजूनही भगवंत पंढरीश पांडुरंग परमात्मा आजही पंढरपूरमध्ये विटेवरती उभा आहेत महाराज. काय केलं होतं भक्त पुंडलिकाने? फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांची सेवा केली महाराज. त्याचं फळ स्वरूप म्हणून आजही परमात्मा विटेवरती उभा आहे. नाही घडविला नाही बैसवेला, नाही घडविला नाही बैसवेला, नाही घडविला नाही बैसवेला, नाही घडविला नाही बैसवेला. भेटावयाला पुंडलिका, भेटावयाला पुंडलिका, नाही घडविला नाही बैसवेला, नाही घडविला नाही बैसवेला. भेटावयाला पुंडलिका, भेटावयाला पुंडलिका, नाही घडविला नाही बैसवेला, नाही घडविला नाही बैसवेला. नाही घडविला नाही वैसविला, भेटावयाला पुंडलिका. ही स्वयंभू असणारी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची मूर्ती महाराज. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली. जगाचा परमात्मा, जगाचा बाप, ज्याच्या सत्तेनं हे संपूर्ण विश्व चालतं महाराज, तो परमात्मा आजही विटेवरती उभा आहे. आईची सेवा केल्यानंतरचं फळ स्वरूप या ठिकाणी आहे. जीवन जगत असताना संत महात्मे सांगतात, नाही चारी धामची यात्रा केली तरी देखील चालेल. रे माय बाप केवळ काशी, त्यांनी न जावे तीर्थ शेरे का. रे इथेच काशी इथेच ईश्वर, प्रेमळ आई अथांग सागर, माया ममता उदंड देसी नाही जीवाला घोर. माऊली देवा हुनी थोर. आई आणि वडील हे भगवंतापेक्षा देखील आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ असतात महाराज. या ठिकाणी त्यांची सेवा जीवनामध्ये अंतकरणापासून आपण केली पाहिजे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं महाराज, आज डोक्यावरती आलेला सूर्य जर मावळतीला गेला दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवेल, पण मातीच्या आड गेलेले आई आणि वडील या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी नाही आपण बघू शकत. त्यांची फक्त फोटोमध्ये आपण पूजा करू शकतो. जोपर्यंत आहे जिवंत तोपर्यंत त्यांची सेवा जीवनामध्ये आपण केली पाहिजे. कारण की बघा, त्यांचे असंख्य उपकार तुमच्या आमच्यावरती असतात. त्या उपकाराची परतफेड जीवनामध्ये आपण करू शकत नाही. आई थोर तुझे उपकार,
आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. नऊ महिन्यांनी नऊ दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी. नऊ महिन्यात आवाज वाढ म्हणायचं. नऊ दिवसांनी केले कृतार्थ मला जन्मले. नऊ महिन्यांनी नऊ दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी. देऊनी थोर मला संस्कार, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. आपण लाख प्रयत्न करा महाराज त्यांचे उपकार जीवनामध्ये आपण फेडू शकत नाही. लहानपणापासून शेवटच्या क्षणापर्यंत आई वडिलांची गरज आपल्याला भासते. विश्व माऊली ज्ञानवराया आयंदीमध्ये समाधिस्थ असणारे माऊली ज्ञानवराया आपल्या जीवनामधले दुःख सांगतात. मी विश्वाची आई झालो. अरे ज्याच्या जीवनामधली आई गेली, ज्याच्या जीवनामधला बाप गेला असेल, एखादा अनाथ व्यक्ती असेल, ज्याच्या जीवनामध्ये दुःख दारिद्र्य असेल महाराज, त्या व्यक्तीने, त्या मुलाने, त्या माणसाने त्या ठिकाणी आळंदीमध्ये यावं, माऊली ज्ञानवरायांच्या समाधीवर तर वरती डोकं ठेवून रडावं महाराज. परंतु ते विश्व माऊली ज्ञानवराया आपल्या जीवनामधलं दुःख सांगतात. मी जगाची आई झालो, मी जगाचे दुःख निवारण केले, पण मला देखील माझ्या जीवनामध्ये माझ्या आई वडिलांचं प्रेम या समाजाने नाही मिळू दिलं. खऱ्या अर्थाने विश्व माऊली ज्ञानवरायांच्या जीवनामध्ये सुद्धा हे दुःख आहे. संत महात्मे सांगतात महाराज, किंवा भगवंत सुद्धा आपल्या जीवनामधलं दुःख त्या ठिकाणी सांगतात. अरे स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. मी जरी भगवंत असलो तरी आईचं प्रेम जीवनामध्ये मी भगवंत असून देखील मला मिळालं नाही, म्हणजे माझ्यामध्ये आणि भिकाऱ्यामध्ये काही देखील फरक नाही. खऱ्या अर्थाने आईच्या प्रेमाचे भुकेले भगवंत देखील आहे. ममतेची मूर्ती होती माझी आई. 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 कस पांग फेडो, कस पांग फेडो, कस होऊ तराई. ममतेची मूर्ती होती माझी आई. 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 जन्म दिला तू भारवाहीला, जन्म दिला तू भारवाहीला. साथ दिली तू मार्ग दाविला, साथ दिली तू मार्ग दाविला. कस पांग फेडू, कस पांग फेडू, कस होऊ तराई. ममतेची मूर्ती होती माझी आई. ममतेची मूर्ती होती माझी आई. रे ममतेची मूर्ती होती माझी आई. प्रत्येकाची आई जी आहे ही ममतेची मूर्ती असते महाराज. परंतु जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कळत नाही. गेल्यानंतर आपण किती अश्रू ढाळे महाराज, तर ती पुन्हा त्या ठिकाणी पाठीमागे येत नाही. खऱ्या अर्थाने
आई आणि वडील जाणं हे दुःख एखाद्या लग्न झालेल्या व्यक्तीला विचारू नका. ज्या लेकराची लहानपणी आई गेली महाराज, एखाद्या लहान बाळाची आई जाऊ द्या, आणि आई गेल्यानंतर आजूबाजूच्या महिला भगिनी, पुरुष वर्ग बरेच जण त्या ठिकाणी जमलेले असतात. आणि अशा वेळी त्या रडणाऱ्या लेकराच्या डोक्यावरून कुणी हात फिरविना, कुणी पाठीवरून हात फिरवतं, बाळा रडू नको, मी तुझ्या आईसारखी आहे. परंतु किती जरी आपण म्हटलं महाराज मी तुझ्या आईसारखी आहे, तरी त्या लेकराची आई जीवनामध्ये कधी आपल्याला होता येत नाही. लेकरू कितीही मोठा होऊ द्या महाराज, मुलगा कितीही मूर्ख असू द्या, आणि त्या मुलाने किती देखील त्या आईवडिलांना त्रास देऊ द्या महाराज, तरी त्या आईच्या अंतःकरणामधलं ते लेकराविषयीची जी तळमळ आहे, जे प्रेम आहे महाराज, ते प्रेम कधी त्या ठिकाणी कमी होत नाही. कारण की आई जी आहे, आई ही प्रेमाची मूर्ती साक्षात त्या ठिकाणी म्हटलं महाराज. समाज जो आहे, या समाजाने एखादा मतिमंद लेकरू आहे, एखादा मतिमंद मुलगा आहे, समाज त्याचा तिरस्कार करेल महाराज. परंतु एखाद्या मतिमंद लेकराला सुद्धा आपल्या अंतःकरणाशी धरून या लेकराचं दुःख आपल्या जीवनामध्ये वाटून घेणारी एकमेव असते, ती म्हणजे आपल्या प्रत्येकाची माता असते. प्रत्येक आईवडिलांचं एक स्वप्न असतं महाराज, हे जे दुःख आपल्या जीवनामध्ये आहे, जे कष्ट जीवनामध्ये आपण उपभोगले, तो त्रास, ते कष्ट, ते दुःख माझ्या लेकरांच्या वाट्याला जीवनामध्ये कधी येऊ नये याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात महाराज. ते म्हणजे फक्त आणि फक्त आपले आईवडील असतात. या ठिकाणी त्या आईवडिलांच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी कधी, किंवा त्या आईवडिलांचं अंतःकरण कधी जीवनामध्ये आपण दुखवू नये महाराज. आणि कदाचित असं असेल, आपण ज्ञानेश्वरीचे पारायण करतो, पंचरत्न हरिपाठ त्या ठिकाणी गातो, गाथ्याचे पारायण करतो, एकही हरिकीर्तन आपण आपल्या गावामधलं देखील सोडलं नाही महाराज. एवढा परमार्थ करतो, आणि एवढा परमार्थ करून देखील आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जर पाणी असेल, तर हा परमार्थ भगवंताला मान्य नाही. जगाच्या पाठीवरती जो आई वडिलांची सेवा करतो महाराज, त्याची असणारी कीर्ती चंद्रसूर्य असेपर्यंत या जगामध्ये अजरअमर राहते. आणि खऱ्या अर्थाने अशी कीर्ती पाठीमागे शिल्लक राहिली पाहिजे. ज्या युगामध्ये आज आपला जन्म झाला महाराज, त्या युगाचं नाव आहे कलियुग. या ठिकाणी आपण सर्वजण शेतकरी वर्ग आहोत. आपल्या शेतामध्ये सुद्धा जर एखादं पीक करायचं असेल महाराज, जे निसर्गाला आज आपण देतो, आपण एक बीज जर त्या मातीमध्ये टाकलं महाराज, तर हजारो बिया ते वृक्षदाचं होतं, आणि हजारो फळ जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होतं. खऱ्या अर्थाने आपली आई जी आहे आपल्या जीवनामध्ये, त्या ठिकाणी त्या आईची सेवा केली पाहिजे. मी का सांगितलं याचं कारण एवढंच आहे की जसं आपण निसर्गाला एक पट दिला की 10 पट त्या ठिकाणी पुन्हा निसर्ग पुन्हा आपल्याला रिटर्न देतो महाराज. आज जर आपण आपल्या आईवडिलांची सेवा केली महाराज, तर उद्या आपले मुलं देखील आपली सेवा करतील. खऱ्या अर्थाने त्यासाठी का होईना या ठिकाणी आईवडिलांची सेवा जीवनामध्ये आपण केली पाहिजे. या कुटुंबाची आई या ठिकाणी निघून गेली, त्यांना जाऊन या ठिकाणी कैलासवाशी मंडाबाई किसन दोर्गे यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. खरं जर पाहिलं महाराज, तर मी सुरुवातीलाही सांगितलं की पर्वकाळामध्ये या ठिकाणी अधिक मासामध्ये त्यांचे प्रथम पुण्यस्मरण आलं. या ठिकाणी जे काही सत्कर्म एकत्रित झालं असेल, माझ्या बोलण्यामधून, गाण्यामधून, तुमच्या श्रवणामधून, आणि दशक्रिया झाल्या म्हणजे त्यांनी देह ठेवल्यापासून दशक्रिया विधी असेल, महिना जेव घालणं असेल, 13व्याचा विधी असेल, अन्नदान, ज्ञानदान, गोदान, इतर कुठल्याही प्रकारचं दान त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या नावे केलं असेल, हे सर्व असणारं पुण्य आपण त्यांच्या नावे पाठवत आहोत अशी. आणि भगवंता आताची गती तुम्ही त्यांना दिली, याच्यापेक्षा उत्तम असणारी गती भगवंता त्यांना प्राप्त हो अशी आपण सर्वजणांनी भगवंताच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करायची. असं आपल्या कार्यक्रमाची नियोजित असणारी वेळ ही संपलेली आहे. आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये आमची श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आहे. या सर्व मुली संस्थेमध्ये शिक्षण घेतात. यांच्यासारख्या 125 मुली संस्थेमध्ये शिक्षण घेतात. या सर्वांनी फार सुंदर या ठिकाणी साथ केली. अंतःकरणापासून या ठिकाणी या सर्वांचे या ठिकाणी आभार मानला. या ठिकाणी ज्यांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणारा गाजलेला आहे, अशा असणाऱ्या गानकोकिळा वैष्णवीताई जपकर या ठिकाणी त्यांचीसुद्धा मुलामुलींची वारकरी शिक्षण संस्था, की ज्या संस्थेचं नाव देखील ज्ञानाई आहे, आपल्या नेप्ती नाक्यावरती या ठिकाणी वेळात वेळ काढून त्या देखील आपल्या या हरिकीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्या. अंतःकरणापासून त्यांच्या देखील आभार मानेल. आमच्या श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी
हरिभक्त पारायण योगीदत्ताई डोंबाई त्या देखील कीर्तनकार आहेत. त्या देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी हरिकीर्तनासाठी उपस्थित राहिले. अंतकरणापासून त्यांचेही आभार मानेल. आमच्या श्री ज्ञानाई मुलींची वारकरी शिक्षण संस्था या संस्थेचे पहिले विद्यार्थी मृदुंगाचार्य विकासजी महाराज अवसरे त्यांनी देखील मृदुंग वाजवून या ठिकाणी फार सुंदर सेवा दिली. अंतकरणापासून त्यांचे आभार. त्यांची सुद्धा श्री ज्ञानाई मुलांची वारकरी शिक्षण संस्था आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये या ठिकाणी चालू आहे. जवळपास 50-60 मुलं त्या ठिकाणी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतात. अंतकरणापासून त्यांचे देखील आभार मानेल. माझे पती देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आता आपण सर्वजण पाहुणे मंडळी आहोत. अंतकरणापासून त्यांचे देखील आभार मानेल. आणि माझ्या दोन्ही नंदा या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे आता कार्यक्रमच आपल्या घरचा आहे. आदरणीय या ठिकाणी आमच्या सुरेखाताई असतील, अक्काताई असतील, सहकुटुंब सहपरिवार सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. अंतकरणापासून यांचेही सर्वांच्या या ठिकाणी आभार मानेल. भैरवी होईल, फुलाचा अभंग होईल आणि सेवा या ठिकाणी संपवली जाईल. पकवाजाचा आवाज वाढवा थोडा, चारचा मनुष्य जन्म नामा म्हणे 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 मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम सर्व जन्माहुनी उत्तम
मानवाची Bye.
घागर घेऊन निघाली पाना गवळण घागर घेऊन निघाली पाना गवळण झाले पतिनाम देवा तुझ्या पाये झाले पतिनाम देवा तुझ्या पाय चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही हो पोटा पुरते देई देवा पोटा पुरते देई देवा लई नाही मागत देवा लई नाही मागत देवा मनमोहन काना विनती करो दिन रे मनमोहन काना विनती करो दिन रे विनती करो दिन रे विनती करो दिन रे मनमोहन काना विनती करो दिन रे मनमोहन काना विनती करो दिन रे जन्म घालो ना हे माया जन्म घालो ना हे अभंग होईल परंतु नंतर फुलं जागी वरती आल्याच्या नंतर फोटो जवळ आल्यानंतर पाहावीत आम्ही जातो तुम्ही कृपा